कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एक धनाढ्य व्यक्ती असतो, आधी तो तालुक्यातला राजा असतो, पुढे त्याला राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचं स्थान मिळतं आणि तो थेट बळीराजाचा कैवारी बनतो। त्यामुळे सत्तेच्या महत्त्वाच्या पदावर बसलेला हा व्यक्ती असतो। पण याच व्यक्तीला एका गंभीर प्रकरणात कनिष्ठ न्यायालय 2 वर्षांची शिक्षा सुनावतं। त्या विरोधात तो वरच्या न्यायालयात जातो, तिथे त्याला सत्र न्यायालयाकडून स्थगिती पण मिळते। बरं, ती स्थगिती मिळते इथवरच नाहीये, तर त्यावेळी कोर्ट जे निरीक्षण नोंदवतं ते अनेकांच्या, विशेषतः त्याच्या विरोधकांच्या पचनीच पडत नाही। मग तेही त्याच्यावर आक्षेप घेतात। आता तुम्ही म्हणाल, बाई मुद्द्यावर ये, तर थंबनेल पाहिलं असेल तर मुद्दा लक्षात आला असेल। मी बोलतेय राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसंदर्भात। त्याचं झालं असं की माणिकराव कोकाटेंना 20 फेब्रुवारीला एका प्रकरणात 50,000चा दंड आणि 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा होते आणि लगेचच त्यांना न्यायालयाकडून जामीनही मिळतो। पण पहिल्या 100 दिवसातच सरकारचे 2 मंत्री अडचणीत आलेले असतात। एक म्हणजे हे माणिकराव कोकाटे आणि दुसरे म्हणजे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे, ज्यांनी नुकतंच म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला असतो। आणि विशेष म्हणजे हे दोन्हीही मंत्री एकाच पक्षाचे आणि एकाच व्यक्तीशी निगडीत असतात, ते म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। त्यामुळे इथे अजितदादांची सुद्धा राजकीय वर्तुळात नाचक्की याआधीही झाली आहे, आताही होते आणि यापुढेही काही काळ होत राहील। म्हणजे सध्याची राजकीय वर्तुळातली परिस्थिती पाहता चित्र तरी असं आहे। आता येऊयात मुद्द्यावर। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं 2 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला स्थगिती दिली। यावेळी कोर्टानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। ते निरीक्षण नेमकं काय आहे ते आधी पाहूयात। तर माणिकराव कोकाटे हे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत आणि मागील 35 वर्षांपासून ते लोकप्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या स्तरावर काम करतायत। तरी त्यांना शिक्षा झाली असती आणि जर ते अपात्र ठरले असते तर तसं झालं असतं तर तिथे पोटनिवडणूक पुन्हा घ्यावी लागली असती आणि त्यात जनतेचा पैसा वाया झाला असता। त्यामुळे हा खर्च टाळण्यासाठी शिक्षेला स्थगिती देते असं कोर्टानं म्हटलंय। आता हे जे कोर्टानं म्हटलंय ते प्रकरण नेमकं काय तेही समजून घेऊयात। तर मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट कागदपत्र देऊन लाटल्याचा ठपका या माणिकराव कोकाटेंवर लादण्यात आला होता। कनिष्ठ न्यायालयानं 20 फेब्रुवारीला कोकाटेंना आणि त्यांच्या भावाला दोषी ठरवलं होतं आणि त्यात त्यांना 50,000चा दंड आणि 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती। त्यामुळे त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आली अशी चर्चा होती। पण त्यानंतरच कोकाटेने नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आणि यात त्यांना 2 वर्षांच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं। तिथे त्यांना जामीन मंजूर झाला आणि याच कोर्टानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती सुद्धा दिली। आणि त्यांनी स्थगिती देताना नाशिक जिल्हा कोर्टानं जे नमूद केलेलं निरीक्षण आहे त्यावरच खरं तर विरोधकांनी आक्षेप घेतला। आता विरोधकांचं म्हणणं काय तेही पाहूयात। खून केला तरी कोर्ट असंच म्हणणार का, असा सवाल उपस्थित केलाय काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी। आता वडेट्टीवार काय म्हणतात, आता कोर्टच असं बोलायला लागलं तर खर्चाची चिंता जर कोर्टाला असेल तर काय करावं? एखाद्यानं खून केला तर त्याला शिक्षा देताना हेच म्हणेल का कोर्ट? न्यायालयाची हीच भूमिका असेल का? उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि हे म्हणतील की तिथे निवडणुकीचा खर्च होणार, जनतेच्या खिशातून पैसा जाणार, त्यामुळे याला माफ करतो, अशी न्यायालयाची भूमिका असेल तर ते हास्यास्पद आहे, असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तर तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी याविषयी काय म्हटलंय ते पाहूयात। जनतेचा पैसा वाया जाईल ही भूमिका वेगळी, परंतु असं जर होत गेलं तर लोकप्रतिनिधींमध्ये असं सतत कार्य करण्याची प्रवृत्ती बळावेल, ती महत्त्वाची आहे, तीही थांबवण्याची आवश्यकता आहे। न्यायालयानं दोषी नाही ठरवलं किंवा दोषी असूनही निवडणूक अँगलनं जर न्यायालय असा विचार करत असेल तर मला असं वाटतं हा कायदाच लोकप्रतिनिधींनी चुकीचं काम करू नये यासाठी आहे, त्यानुसारच कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आहे। बरं, विरोधकांच्या या टीकेनंतर, आक्षेपानंतर माणिकराव कोकाटेंना ज्यावेळी पत्रकारांनी याविषयी विचारलं त्यावेळी त्यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। माणिकराव कोकाटे म्हणतात, या गोष्टीवर मी जास्त भाष्य करू शकत नाही, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, मला फक्त स्थगिती मिळाली आहे, अपील अजून सुरू आहे, निकाल यायचा आहे, त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेवर जास्त भाष्य करणार नाही, असं म्हणत माणिकराव कोकाटेंनी यावेळी सूचक पवित्रा घेतलेला दिसतोय। तरी कोर्टानं नोंदवलेलं निरीक्षण, माणिकराव कोकाटेंना जो दिलेला दिलासा आहे आणि विरोधकांनी घेतलेला आक्षेप याविषयी आपल्याला काय वाटतंय? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.